कमल्या असं का बसलंय? सबमिशन टाइमवर नाही, रिझल्ट पण टाइमवर लागणार. त्याला इंजिनिअरिंग लाईफ पण चेंज झाले आहे. अरे तुला असं वाटतंय का तुझी एकट्याची स्टोरी आहे? बाटूमधल्या सगळ्या पोरांची अशी स्टोरी आहे. आपण काय करायचं? आता एक काम करू आपण बाटूमधल्याच पोरांना विचारू की त्यांची इंजिनिअरिंग कशी चालली आहे. चला. तुम्ही इंजिनिअरिंगच का घेतली? पप्पाने भेज दिया और कुछ नहीं. जीवनात काहीतरी टाइमपास करायचा होता म्हणून. वा वा, टाइमपास करण्यासाठी इंजिनिअरिंग. काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून. वेगळं काय आहे तुम्ही? सगळंच वेगळं आहे. टाइमपास करणारा. वा वा. असंच वाक्य आहे ना. गणित आवडतं म्हणून इंजिनिअरिंग घेतली. नंतरून समजलं की आपलं गणित खरंच चांगलं होतं. M1 बॅक आहे, M2 बॅक, आता M3चा रिझल्ट बाकी आहे. असं ऐकलं होतं की इंजिनिअरिंगमध्ये मुलं मुली सगळे फ्रेंडली असतात, तर वाटलं लग्नाचा विषय होऊन जाईल. अरे वा. यावंसं वाटलं. पोरी भारी असतात. सगळे जातात म्हणून मी बोलले मी पण जात. तसं मला एरोस्पेस आहे ना त्या फील्डमध्ये जायचं आहे. तर मग हां जाता येते. पेट्रोकेमिकलमधून नाही, आपण कोणत्याही फील्डमधून एरोस्पेसमध्ये पेट्रोकेमिकल मधून जाता येईल, पण बाटूमधून जाता येईल का? हो तसं जाता येईल. सेकंड ऑप्शन नव्हतं. फर्स्ट ऑप्शन काय? इंजिनिअरिंग. जे भेटलं ते घेऊन टाकलं मी. आता आलो बातूत. कार बाईक बनवायला आवडतं. कार बाईक म्हणजे ब्रँच कोणती? मेकॅनिकल? नाही, सिव्हिल. सिव्हिल मध्ये कार बाईक बनवायचं नावा. हे आमच्या मराठवाड्यातले रस्ते खराब आहेत ना, ते नीट करण्यासाठी इंजिनिअरिंग. दहावीवरून सगळे म्हणाले घे इंजिनिअरिंग, घेतली मग त्याला काय. 12वी करायला जास्त पैसे लागले असते म्हणून डिप्लोमा केला. इंजिनिअरिंगला लवकर जॉब लागतो म्हणून इंजिनिअरिंग घेतली. लोकांनी गेलं म्हणून आपण करायचं. इंजिनिअरिंगचा खरा दुश्मन कोण? प्रोजेक्ट्स. अटेंडन्स. एक्झाम सेमिस्टर. HOD. मीच आहे माझं इंजिनिअरिंग. लेक्चर लोक जे इंटरनल कमी देतात ते. एक्झाम. एचओडी कोणतं का? एचओडीचं नाव काय तुमचं? अटेंडन्स. असाइनमेंट. अरे ठीक आहे. मॅक्सिमम आन्सर अटेंडन्सवर आलेला आहे. तर मग अटेंडन्समध्ये तुम्ही काही झोल करता का? प्रॉक्सी वगैरे? नाही तसं झोल नाही करत. सेकंड इयर मध्ये तर नाही मारली, पण फर्स्ट इयर मध्ये पूर्ण फर्स्ट इयर प्रॉक्सीवर गेलेले. मी मारत नाही, मित्रांना सांगतो हे प्रॉक्सी किंग आहेत आमचे, नुसते मारतोय ना, असं सांगायचं कसं ना. कधीतरी मारतो, लेक्चरवर डिपेंड. नेहमी प्रॉक्सीच मारली, अटेंडन्स कधी लावलीच नाही. आम्ही अटेंड केलेत. चांगली गोष्ट आहे. तुम्ही? थोडीशी अटेंड केले, थोडी प्रॉक्सी. एक जण जायचं, 7 जणांची प्रॉक्सी मारायची. प्रॉक्सी. आम्ही आमच्या CR आणि LR ला जसं ठरवलेलं तुम्हीच आमच्या सगळ्यांच्या प्रॉक्सी मार. आणि एक नंबर सीआर. एकदा सीआर साठी जोरदार टाळ्या. ठीक आहे. प्रॉक्सी मारताना तुम्हाला कधी शिक्षकांनी पकडलंय का? आम्ही नाही मारली, आमचा जो CR होता तो सर्व क्लासची मारायचा. पकडलं एकदा, मॅमला सॉरी बोलायचं, नेक्स्ट टाइम नाही होणार, परत चालू द्यायचं. मग सर बोलतात की सर्व क्लासचे ॲब्सेंट लावतो, लाव म्हणायचं. मग सर म्हणतात जाऊ द्या, कशाला लावायची. असं रोजच चालू असते. सबमिशन मध्ये काय झोल करता? सबमिशन दुसऱ्याकडून करतो आम्ही. सबमिशन मध्ये ज्यानं सबमिशन करून आला त्याचीच वही घेऊन परत जातो कधी कधी. 2-4 कॅन्टर आहेत ते सबमिशन करून देतात आपलं त्यांच्याकडे. म्हणजे पोरी आहेत. हा बरी आहे. काय? अमाऊंटवर डिपेंड करतं ना. हा करतो म्हणजे मधनं कट करून वगैरे लिहितो किंवा एखादी लाईन गाळतो. सिग्नेचरचा पेज काढायचा आणि सबमिट करून टाकायचं. खूप सारं लिहायचं असेल तर फक्त 4 पॉईंट चांगले लिहायचे, बाकी काही लिहायचे असं फलटवट. सगळं मोठं लिहायचं, म्हणजे सगळं मोठं. इंजिनिअरिंग मध्ये मुली कमीच का असतात? कारण त्यांचा इंटरेस्ट आपल्याला माहित नाही त्यांचा मुलींचं काय. मुली लेख तर काहीच येत नसतं, डोकं नसतंय त्याच्यामुळे काही असतं. पोरी मारतील बरं का तुला नंतर. मारू दे, त्या मुलीला त्या मारायचं डोकं नसतंय. मागे असतोस. मित्र आहेत माझे, संबंध नाही. इथं कसं ब्युटीपेक्षा माइंड जास्त लागतो म्हणून कमी आहे. पण असं काय नाही, आम्हाला आहे आमच्या क्लासमध्ये जास्त मुलीच आहेत मुलांपेक्षा. हो, IT. IT लक्षात ठेवा बरं का. मुली तिथे गेल्यावर मग मुलांना मुली कुठून भेटणार बरं? सगळ्या राईट. की त्यामध्ये वर्कशॉप अशी काम असतात ना, मुलं जास्त असतात. त्यांचा इंटरेस्ट दुसरा काय असू शकतो? त्यांना डोकं नसतं जास्त. बायो लय आवडते त्याला, शरीर लय आवडते म्हणून तिकडे जाते. कोणत्या ब्रँचला मुली कमी आहेत? सध्या तरी आम्ही पेट्रो सेकंड इयरला पेट्रो सेकंड इयर मध्ये बाटूमध्ये फक्त 5च मुली आहेत. म्हणजे पेट्रोकेमिकल कोणतं इयर? सेकंड इयर. सगळ्यात दुष्काळग्रस्त म्हणण्यात येईल आपल्या कॉलेजमधलं. तुमच्या चॅनलवर इन्स्पायर करा की पोरींनी आमच्या ब्रांचमध्ये हे घ्यावं. मुली की चांगल्या मुली? ठीक आहे, चांगल्या मुली. आमच्या क्लासमध्ये. सिव्हिल बोला. सिव्हिल मध्ये किती मुली आणि किती मुले आहेत तुमच्या क्लासमध्ये? आमच्याकडे फक्त 13 मुली आहेत, बाकी उरलेले 60 पैकी सगळी मुली. आपले एक्झाम संपून जवळपास 3 महिने होत आले, अजून आपला रिझल्ट नाही लागला, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? का नाही लागला?
पेपर एवढे सुंदर लिहिले असतील ना ते टीचरला बघायला गेले नसतील रिझल्ट पेपर चेक करणे लायकच नाही आहे. अजून 2 महिने रिझल्ट लाभवा असं म्हणणं आहे, कारण की रिझल्ट आपल्याला तसं पण माहिती आहे आपल्याला फेलच येणार. पेपर जरा खूपच छान लिहिलेत ना म्हणून लागला नसेल. मॅनेजमेंटमुळे रिझल्ट लागत. रिझल्ट मी गाऊन आल्यावर लागणार आहे. घरी गेल्यावर मला मार्क खायला पडेल. नवीन आलेत VC सर आपले लावून टाकतील 2 दिवसात असं वाटतं आम्हाला तर. मला वाटतं मॅनेजमेंटला पार्टी दिली तर लगेच लावतील. लागला पाहिजे कारण आमची त्याच्यावर पुढचे ॲडमिशन डिपेंड आहे. नेक्स्ट सेमिस्टरला लागेल दोन्हीचं असं वाटतंय. ऍडमिशनच्या वेळेला सगळी घाई होणार आहे तेव्हाच लागेल. त्याला काहीच माहिती नाही बाबा. खराब सिस्टम. नो कमेंट्स. नाही माहिती. नाही माहिती. मला वाटतं हे घाबरताय व्हिडिओ स्टाफ वगैरे व्हिडिओ पहिला असं काय नाही. ठीक आहे. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपलं कॉलेज बाकी कॉलेजेसपेक्षा कोणत्या गोष्टींमध्ये चांगलं आहे? पहिलं म्हणजे स्टुडंट पॉवर सगळ्यात कॉमन ऑफ सगळ्यात चांगली गोष्ट आहे आपल्या कॉलेजची. पोरींसाठी तर 1 नंबर आहे बस. कॅरम पुन्हा रिमेडियल एक चांगली आहे आपल्या कॉलेजमध्ये. कॅरी ऑन ठेवायला सांग, एकदम नंबर 1 आहे आपलं कॉलेज. कन्स्ट्रक्शन प्लस जॉग्राफिकल एरिया कडक. पावसाळ्यात तेवढं बरं वाटतं वातावरण. फिरायला जाम भारी आहे. क्रिकेट टुर्नामेंट सगळे मित्र भेटले चांगले. मित्रांसाठी कॉलेज चांगलं आहे. सिनियर्स चांगले आहेत आणि इव्हेंट्स वगैरे चांगले असतात. अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये चांगले कॉलेज. रिमेडियल इव्हेंट्स वगैरे अच्छे होते बस. मस्तीसाठी मस्त कॉलेज आणि फ्रेंड्स. रिमेडियल. युनिफॉर्म सगळं कशावर बंधन नाही. कसं बाकीच्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं कॉलेज कसं एकदम स्ट्रिक्टली असतं तसे इथे एकदम फ्री वातावरण आपल्याला भेटतं. सायना शेअर. आपलं कॉलेज कोणत्या गोष्टींमध्ये वाईट आहे? वाइट बहुत गर्मी है इधर और कुछ नहीं. हॉस्टेलचं जेवण. हॉस्टेल का खाना इन टाइम. प्लेसमेंट्स. कुछ नहीं सब अच्छे है. सब अच्छा. इन टाइम. इन टाइम. कॉलेजचा डिस्टन्स. तर पोरींचं असं म्हणणं आहे की त्यांचा इन टाइमच त्यांचा कॉलेजचा म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याबद्दल काही करता आलं तर आम्ही काय करणार नाही. ते करतील काय करायचं ते. वाईट पोरी भावच देत नाही. मध्ये थोड्या फॅसिलिटी कमी वाटते. 5 करोडचं बांधणार होते त्यांनी स्टेडियम, अजून बांधताय त्याचा पाया पण झाला नाही मला वाटतं. भाऊ आपल्या कॉलेजमध्ये चांगल्या पोरीची कमतरता खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे सिंगल राहिलेले लोक आहोत आम्ही सगळे. आणि गर्ल्स हॉस्टेलला रिस्ट्रिक्शन भरपूर आहे. जे पण स्टाफ आहे तो कोऑपरेटिव्ह नाहीये. स्टुडंट सेक्शन तर खूप जास्त त्रास देते पोरांना. एक्झामिनेशन सेक्शन आणि आता रिझल्ट वरून तर बघतातच तुम्ही. रूल्स नाही आहेत अजिबात. रूल्स आहेत पण आपण पालन नाही करत आहे. चांगलं आहे कॉलेज. चांगला आहे कॉलेज. हो माझ्यासाठी चांगलं. टॉपर आहे वाटतं. काही नाही. इंजिनिअरिंग घेऊन तुम्हाला पश्चाताप होतोय का? हो अजिबात नाही. 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 इंजिनिअरिंग घेऊन चांगलं केलं. हो चांगलं केलं. इंजिनिअरिंगच झालं आता होत नाहीये. मेडिकल घेतलं. इंजिनिअरिंग परफेक्ट. जर तुम्ही पण यांच्या आमच्यासारखेच इंजिनियर असाल तर आताच लाईक करा, आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बाटू कॉलेजचे इंजिनियर असाल तर सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ येत आहे आमचा सायनोशेअरबद्दल. तोपर्यंत बाय बाय. हौसले से पढ़ेंगे अब खौफ नहीं, इन सब्जेक्ट से एग्जाम को हम चीरेंगे और क्लियर होके दिखाएंगे. पॉइंटर मिला पसीने से मतलब बना अब जीने में क्यों, क्योंकि अपना रिजल्ट आएगा तो बिना केटी आया घंटा क्लियर होके जाएगा. अपना रिजल्ट आएगा.